रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस। शहरातील अतिक्रमणावर सोमवारी म्हणजे आज थातूरमातूर कारवाई। बड्या व्यावसायिकाचे अतिक्रमण जसेच तसे। अतिक्रमण हटाव मोहिमेत दुजाभाव होत असल्याचा आरोप। शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही सुरू झाली आहे। विशेषतः महामार्गावरील अतिक्रमण दूर करण्यावर भर दिला जात आहे। शहरातील गांधी चौक, सुभाष चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, फुले चौक, बसस्थानक परिसरातील अतिक्रमण बुलडोझरने हटवले, परंतु बड्या व्यावसायिकाचे अतिक्रमण हटवले नाही। त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेत दुजाभाव होत असल्याचा आरोप नागरिकांकडून लावला जात आहे। लाखो रुपये खर्च करून हटवलेले अतिक्रमण सोमवारी 8 जून रोजी पुन्हा एकदा मोहीम राबवली होती। त्यातही गोरगरिबांचेच अतिक्रमण हटवले। बड्या व्यावसायिकांचे अतिक्रमण आजही जैसे तेच आहे। अतिक्रमण हटवल्याने गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे। हे विशेष पुसद शहरातील रहदारीच्या मार्गावर अतिक्रमणावर कारवाई होत आहे, मात्र शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर अडथळा ठरणारे अतिक्रमण तसेच आहे। काही चौकात आणि रस्त्यावरून वाहतुकीस अडथळा होणारी दुकाने आहेत, त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे दिसते। या पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। पोलीस बंदोबस्त कारवाईला प्रारंभ केल्यावरही अतिक्रमणधारक जागा सोडण्यास तयार नाही। त्यावेळी पालिकेने काही प्रमाणात अतिक्रमण हटवले, मात्र काही दिवसात तीच अतिक्रमणे पुन्हा पूर्ववत झाले। सध्या प्रशासनाच्या पुढाकारामुळे काही भागात अतिक्रमणाविरोधी कारवाई सुरू केली आहे। आरसीपी पथकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला होता। अतिक्रमण हटवताना शहरातील मुख्य बाजारपेठेत बड्या व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण जसेच्या तसेच पाहायला मिळत आहे। रस्त्यालगतच लागून असलेल्या मोठ्या कॉम्प्लेक्स समोर कोणत्याही प्रकारची पार्किंग नसतानाही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही। नगरपालिकेच्या पथकाकडून त्या ठिकाणी अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही करणे अपेक्षित होते, परंतु तसे करण्यास आले नाहीत। पुसद प्रतिनिधी।